जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण याला विकू द्या थोडासा विकू येत नाही लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप लोचनी रूप लोचनी रूप पाहता लोचन लोचनी रूप पाहता लोचन पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव तुहा माधव तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची लोडी बहुत सुकृताची लोडी म्हणून विठ्ठली आवाडी म्हणून विठ्ठली आवाडी परवा परवा तुहा विठ्ठल परवा मन विठ्ठल तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी बापर खुमा देवी वार तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवा बापर देवी वार तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा तुहा माधव
हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हॅलो समोरचा मॉनिटर द्या ना अजून. हेलो हेलो हॅलो हे श्रीरंगे रंगे रंगे रे श्री रंगे श्रीरंगे रे श्रीरंगे रंगे रंगे रे श्री रंगे काय भुलला सी पतंगे काय भुलला सी पतंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे तरीसी अभिलाष झाले तरीसी अभिलाष झाले धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने लोभे तुझा हा परिवार लोहे तुझा हा परिवार लोभे तुझा हा परिवार लोहे तुझा हा परिवार द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे तरीसी अभिलाष झाले तरीसी अभिलाष झाले धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा 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 शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे तरीसी अभिलाष झाले तरीसी अभिलाष झाले धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई रखु रंगी रंगी रे श्री रंगे 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 रंगी रंगे 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 रे श्री रंगे
रंग रंगे रंग रंग श्री रंग रंगी रंगे रे 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 श्री रंग रंगी रंगी रंगे रे श्री रंग रंगे रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंग फूलला सी पतंग काया फूलला सी पतंग काय काज फूलला काय फूलला से काय फूलला सी पतंग काय फूलला से काय फूलला फूलला सी पतंग शरीर जाया ठेवणे शरीर जाया ठेवणे शरीर जाया ठेवणे शरीर जाया ठेवणे शरीर काय फूलला सी पतंग काय फूलला काय फूलला सी पतंग काय फूलला सी काय फूलला सी काय फूलला सी पतंग शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे से अभिलाष जन दर्जी अभिलाष अभिलाष
धरे जय धरे जय धरे अभिलाष धनी हरि से अभिलाष धनी हे धरि से अभिलाष जने धरे धरि से अभिलाष अभिलाष जने धरि से अभिलाष धरि से अभिलाष धरि से अभिलाष जन धरि से अभिलाष धरि से अभिलाष शरीर जाया चटे बने 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 जाया चटे बने जाया होला विठ्ठल 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 विठ्ठल
सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय। नारायण गिरिजी महाराज की जय। बोलो रे भाई सतवंदन की जय। विठला 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 विठला। दादा हा माईक चेंज करता का? तो 98 टाका मला। ठेवणे धरिसी अभिलाष जणे नोव्हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे विठ्ठल 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 विठ्ठल। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरा चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करूं प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम विठ्ठल। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता। तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती। श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता। तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता। पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया। सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू। रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे। शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने प्रस्तुत। कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत अर्शन जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाला हिताचा मार्ग सांगणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवे करता निवडला आहे। विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तोसा मी म्हणेल आपल्याला आज काही शब्द एकत्रित आणावे लागतील किंबहुना ओघा ओघानं ते येतील आपल्या सर्वांच्याच सुपरिचित परंतु गेल्या 1 वर्षापासून आपल्यामध्ये नसणाऱ्या कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई गोरक्षनाथ पाटील चोरमल यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि मग त्यांच्या पितृऋणातून आपण मुक्त व्हावं याच्याकरता त्यांच्या पाठीमागच्या मंडळीनं या ठिकाणी केलेला खटाटोप म्हणजे आजचं कीर्तन। आजच्या दिवशी ज्ञानदान अन्नदान गोदान ब्राह्मण दान करण्याची प्रथा म्हणूनच आजचं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन। या आईच्या मागे मोठा परिवार आहे। श्री फकीरचंद गोरक्षनाथ पाटील चोरमल त्यांचा मुलगा त्याचबरोबर सौ आशाबाई अर्जुन पाटील गाडे मुलगी सोमनाथ फकीरचंद पाटील चोरमल नातू त्याचबरोबर राहुल मच्छिंद्र पाटील चोरमल नातू नवनाथ फकीरचंद चोरमल नातू तसेच सौ जानकाबाई भाऊसाहेब पाटील खटकाळे त्यांची नात असा संपूर्ण चोरमल परिवार आणि या परिवारातील या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं। मी म्हणेल
भगवंतानी चांगली जागा, चांगलं स्थान, चांगला मार्ग यायला द्यावा एवढीच भगवान परमात्म्याकडे विनंती. आणि चोरमर परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी एवढी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करेल आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त होईल. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. तुकोबरा या अभंगामध्ये मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाला सांगतात, बाबा जन्माला आलाय तर रंगी रंगे रे श्रीरंगे. श्रीरंग म्हणजे इथं कोणी श्रीरंग नावाचा माणूस नाही. श्री नाम लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात तू रंगलं पाहिजे. जन्माला या पतंग रूपी प्रपंचाला भुलू नको. लेका शरीर तुझ्याकडे ठेवायला दिलंय. मिळालेल्या वेळेत स्वतःच्या जीवाचं भलं, स्वतःच्या जीवाचं हित, स्वतःच्या जीवाचं कल्याण कर. कशाचीच अभिलाषा मनातच धरू नको. जन्माला ज्याच्या करता काबाड कष्ट करतो नाती गोती तुझी नाही. तू कमवलेली संपत्ती सुद्धा तुझी नाही. लेका फक्त ज्या वेळेला तुझा अंतकाळ जवळ येईल तर शेवटचा सोयरा, शेवटचं नातं तुझ्या बरोबर असेल तो म्हणजे जगाचा मालक भगवान परमात्मा असेल. म्हणून तू त्याच्या रंगात रंगलं पाहिजे. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत. महिला मंडळ इकडं 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 गप्पा नंतर माझ्याकडं मी बोललेलं कळतं ना. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपण पाहिला. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत. नुसत्या टुळू 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 माझ्याकडे पाहतात. तुम्हाला मी येडी दिसते का? तू कोबरे म्हणतात बाबा जन्माला आला तर जन्माला आल्यानंतर एक तर देवाला विसरू नको ज्यानं तुला जन्माला घातलं. आणि एक ना एक दिवस तू मरणार आहेस हे कधी विसरू नको. जन्माला आला त्याला विसरू नको. का हो तुकोबर आहे, आम्ही जर त्याला विसरलोच तर तुकोबर आहे म्हणतात तू जरी त्याला विसरला तरी तो तुला विसरत अजिबात विसरत नाही. आणि तो जगाचा मालक जर तुम्हाला मला विसरला तर लोक सकाळी 9-10 वाजेपर्यंत वाट पाहतील, नाकाला कापूस लावतील. नाही कापूस उडाला तर पुढचा कार्यक्रम. त्याच्यामुळे देव तुम्हाला मला विसरत नाही. तुम्ही जरी बँकचा हप्ता भरायचा विसरलात तरी बँकवाला मात्र नोटीस पाठवायला विसरत नाही. तसं देव जरी तुम्ही जरी देवाला विसरलात तरी देव आपल्याला विसरत. विठ्ठल विठ्ठल म्हणून एक तर देवाला विसरू नका आणि एक आपण जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस मरणार हे कधी विसरू नका. जन्माला आलात या मृत्यू लोकाचा नियम आहे. जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं. आले अवतार आले अवतार आले अवतार. आवाज थोडा. आले अवतार आले अवतार आले अवतार आले अवतार आले अवतार. फिरते पामर जीव किती टाळी टाळी वाजवा. पामर जीव किती येथा नाही ऊर आले अवतार येथा नाही ऊर आले अवतार. फिरते पामर जीव किती फिरते पामर जीव किती येथे नाही आले अवतार येथे नाही आले अवतार येथे नाही मूर आले अवतार. फिरते पामर जीव किती फिरते पामर जीव किती फिरते पामर जीव किती आई उरो आले अवतार
इथे बुरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती जन्माला आलोय. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं झाल्याशिवाय नाही. इथं धनवंत जातात, कुलवंत जातात, शीलवंत जातात. नोव्हे नोव्हे ज्या वेळेला भगवान परमात्मा अवतार घेतो त्या वेळेला भगवान परमात्मा म्हणजे भगवंत सुद्धा जातात. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पलतो, देखत देखत ना तू पलतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पलतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी बैलाले मोठे. 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 आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनतो, देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पहाटे बयाले मोठे. उठा उठा जागा पहाटे पाठी बयाले मोठे. नाही जन्माला आलो इथं आजा जातो पंजा जातो. सांगता येतं का आपल्याला पाठीमागच्याचं नाव? जो येतो त्याला जावं लागतं. हा फक्त या मृत्यू लोकाचा नियम. पण जावं लागतं, मरावं लागतं. आपण मरणार आहोत हे आपल्याला कळतं का? का हो? जन्माला आल्यानंतर कळतं का आपण कधी मरणार आहोत? ते कळतं ना. राजा वैश्वपायन राजा जन्मजय या दोन राजाच्या मधला संवाद आहे. ऐका, आपण मरणार आहोत हे आपल्याला अगोदरच 6 महिने कळतं. आपण मरणार आहोत हे अगोदर 6 महिने कळतं. कसं तर ऐका, आपण जर सकाळी उठलो असेल, पूर्वेकडून सूर्य उगवला असेल, पूर्वेकडे तोंड करून तुम्ही चालत असाल, नियमानं तुमची सावली पश्चिमेला पडायला पाहिजे. मी बोललेलं कळतं ना. तुम्ही सकाळी उठले असाल, निळं स्वच्छ आकाश आहे, सूर्य पूर्वेकडून उगवलाय, पूर्वेकडे तुम्ही तोंड केले आणि पूर्वेकडे चालत आहात. नैसर्गिक नियमानं आपली सावली ही पश्चिमेला पडायला पाहिजे. पण ती सावली चुकून दक्षिणेला पडत असेल तर आपण समजून घ्यायचं 6 महिन्याच्या आत आपण म्हणा ना मरणार आहोत. प्रत्येकाला जायचंय. आपण समजायचं आपण 6 महिन्याच्या आत मरणार आहोत. नाही, त्याच्याही पुढे ऐका, माऊलीनं ज्ञानेश्वरी ग्रंथात सुंदर वर्णन आलेलं आहे. काय? नीट ऐका. तुम्ही एखाद्या नदी स्नानाकरता गेल्या असाल, गुडघ्यापर्यंत पाणी आहे, स्वच्छ आहे, निळं झाक पाणी आहे, आणि त्या पाण्यात तुम्ही हातपाय तोंड धुण्याकरता गंगेमध्ये नदीमध्ये उतरलात. त्या स्वच्छ पाण्यामध्ये तुम्हाला मला आपलं स्वतःचं प्रतिबिंब दिसतंय. पाय दिसतात, पोट दिसतंय, छाती दिसते, खांदे दिसतात. पण त्या पाण्यामध्ये तुम्हाला जर स्वतःचं मस्तक दिसत नाही, समजून घ्यायचं 3 महिन्याच्या आत आपण माझ्या पदरचं बोलतच नाही. कानी घालो निया बोट नाद जे पहावे न ऐकता जाणावे 9 दिवस. कानात बोट घाला, वेगळ्या प्रकारचा नाद ऐकू येईल. आणि नाही नाद ऐकायला आला तर समजायचं 9 दिवसाच्या आत आपण अवमानानं मरणार आहोत. मरणार. 6 दिवसात 9 दिवसाच्या आत आपण मरणार आहोत. त्याही पुढे सांगितलं, डोळा घालो निया बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 7 दिवस. ऐका, डोळ्यावर अशी हात ठेवा, बोट ठेवा, वेगळ्या प्रकारचं चक्र फिरताना दिसेल. नाही दिसलं तर समजून घ्यायचं 7 दिवसाच्या आत आपण मरणार.
हा, ज्याच्या त्याच्या भोवयाचे केस ज्याला त्याला सवरती पाहिलं की दिसतात. इथं नका पाहू, घरी गेल्यावर पहा. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या भोवयाचे केस दिसतात. पण महाराज म्हणतात ज्या दिवशी तुम्हाला भोवयाचे केस दिसायचे बंद होतील समजायचं 5 दिवसाच्या आत आपण आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता जाना. भुवयाच्या गाठी न दिसता जाना. आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. न दिसता जाना भुवयाच्या गाठी. आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता जाना. आयुष्याची गणना 5 दिवस. नाही का, प्रत्येकाला भुवयाच्या गाठी दिसायच्या बंद झाल्या समजायचं 5 दिवसाच्या आत आपण. आणि त्याही पुढे ऐका, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नाकाचा शेंडा दिसतो असला तरी आणि नसला. महिला मंडळ इकडं प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भुवयात त्या ठिकाणी प्रत्येकाला नाकाचा शेंडा दिसतो असला तरी आणि नसला तरी. बरं का, पण महाराजांचं म्हणणं आहे नाकाचा शेंडा दिसायचा बंद झाला. मी थोतांड सांगणार नाही. कधी जर कोणाच्या अंत्यविधीला गेलात तर पहा, प्रत्येक प्रेताच्या नाकाचा शेंडा हा तुम्हाला वाकडा झालेला दिसेल. ज्या दिवशी नाकाचा शेंडा दिसायचा बंद होतो महाराज म्हणतात उद्या सकाळच्या नाश्त्याला आपण न सागरीचे आग्रह न दिसता नयनी. म्हणते जिदिनी राम. म्हणते जिदिनी राम. न सागरीचे आग्रह न दिसता नयनी. म्हणते जिदिनी राम कृष्ण. म्हणते ना सागरीचे अग्र न दिसता नयनी. मना तेच देणे राम कृष्ण. नाही का, त्याच दिवशी आपलं राम नाम सत्य झाल्याशिवाय राहत. त्याच्यामुळं माणसानं आपण मरणार आहोत हे कधी विसरायचं नाही. विठ्ठल तुम्ही म्हणाल ताई जे जगद्गुरु तुकोबर आहे आम्हाला सांगतात देवाला विसरू नका मरणाला विसरू नका. तुकोबर आहे देवाला विसरले नाही. तुकोबर आहे मरणाला विसरले नाही. नाही विसरले. तुकोबर आहे देवालाही विसरले नाही आणि मरणालाही विसरले नाही. जगद्गुरु तुकोबर आहे अखंड भगवंताच्या नामाचं चिंतन करतात रात्रंदिवस. अखंड देवाच्या नावाचं चिंतन आहे. तुकोबरांचं म्हणणं दिन रजनी हाची दंडा. 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 गोविंदाचे पवाडे. गोविंदाचे दिन रजनी हाची दंडा. दिन रजनी हाची दंडा. दिन रजनी हाची धंदा. दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे. गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा. नाही
रात्रंदिवस जगाच्या मालकाचं नाव तुकोबरांच्या तोंडात आहे. महाराज म्हणतात माझी वाचा सुद्धा ताब्यात राहिली नाही, इतकं भगवंताचं मी भजन केलं. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद त्याला माझा घेतला से, छंद त्याला माझा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. इतकं भजन केलं, वाचा सुद्धा ताब्यात राहिली नाही, इतकं जगाच्या मालकाचं भजन केलं. आणि तुम्ही म्हणता तुकोबाराय देवाला विसरले नाही का? इतकं भजन केलं, इतकं भजन केलं. अहो देहूचे लोक तुकोबाराला त्रास देऊ लागले, इतकं भजन केलं. रात्रंदिवस देवाचं नाव तोंडात असावं. देहूच्या लोकांनी तुकोबारांना त्रास द्यावा. डोंगर डोंगर शोधली, पण जगद्गुरु तुकोबारांनी देवाचं भजन सोडलं नाही दादा. कधी भामचंद्र डोंगर, कधी बोराड्या डोंगर, कधी भंडारा डोंगर, पण तुकोबारांनी कधी देवाचं नाव सोडलं नाही. त्रास द्यायचे मंबाजी बुवा सारखे लोक, पण नाही तुकोबारांनी भजन सोडलं, नाही सोडलं. काट्याच्या काठीनं मारलं तरी नाही भजन सोडलं तुकोबारांनी. एक दिवस असं घडलं, जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारांची पत्नी जिजाबाई निवांत बसलेले असताना जगद्गुरु तुकोबारांना जिजाबाई प्रश्न करतात, का हो तुम्ही डोंगरावर जाता, भजन करायला जाता, इथपर्यंत मान्य आहे, पण ज्या वेळेला तुम्ही डोंगरावर जाता त्यावेळेला निदान सांगून तरी जात जा कोणत्या डोंगरावर जाणार आहात. काकुळती येतात जिजाबाई, निदान जाताना सांगून तरी जात जा. मला डोंगर डोंगर चढावे लागतात, पुन्हा उतरावे लागतात, तुमचा पत्ता लागत नाही. काकुळती येतात, डोळ्यात पाणी येतं. आणि त्यावेळेला तुकोबारांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. आणि तुकोबाराय म्हणतात, अवले तुला कोण म्हणतं ग माझ्या करता भाकर घेऊन येत जा, माझ्या करता जेवण घेऊन येत जा म्हणून. जिजाबाई म्हणते, तुम्हाला माहित नाही माझा नियम आहे, तुमच्या पोटात अन्नाचा कण गेल्याशिवाय, अन्नाचा घास गेल्याशिवाय मी सुद्धा अन्नाचा कण माझ्या पोटात टाकत नाही. माहित नाही तुम्हाला? महिला मंडळ इथं कोण कोण नवऱ्याच्या अगोदर जेवतं? ऐ इकडं इकडं कोण कोण जेवतं? वरती बोट करा बरं. सगळ्याच नाही का? पण तुकोबारांची लोक म्हणतात तुकोबारांची पत्नी कर्कशा होती, देवाला शिव्या देत होती. पण सांगू तुम्हाला, तुकोबारांच्या पत्नी की पतिव्रता स्त्री या महाराष्ट्रात दुसरी कोणती नव्हती. आपल्या मालकानं अन्नाचा घास घेतल्याशिवाय तुकोबारांची पत्नी सुद्धा अन्नाचा कण खात नव्हती. डोळ्यात पाणी येतं. आणि तुकोबाराय म्हणतात, आवले तुला एक गंमत सांगतो बघ आवले, पण देहू गावात याचा बोभाटा काय करू नको गड्या. तू जर देहू गावात बोभाटा करशील तो लोक मला भजन करू देणार नाही, माझ्या पांडुरंगाचं नाव मला घेऊ देणार नाही. अवले इंद्रायणीच्या पलीकडे जा, 3 वाटा फुटतील, 3ही वाटेला कान लावत जा. अगं जी वाट विठ्ठल विठ्ठल म्हणेल त्या वाटेनं ये, तुला मी मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगितलं. गळ्यात विना अडकावला, हातात चिपळे घेतली आणि जगाच्या मालकाचं भजन करत करत तुकोबाराय निघून गेले. इकडे जिजाबाईनं स्वयंपाक बनवला. सगळा बनवलेला स्वयंपाक टोपलीत भरला आणि जिजाबाई हातात पाण्याचा तांब्या आणि जगाच्या मालकाला त्या ठिकाणी भजन करत करत तुकोबाराय निघून गेले होते. त्या तुकोबारांचा शोध घेण्याकरता आता जिजाबाई निघाल्या. इंद्रायणीच्या पलीकडे गेल्या. 3 वाटा फुटल्या, 3ही वाटेला कान लावला आणि भंडारा डोंगराची वाट विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. जिजाबाई त्या रस्त्यानं निघाल्या. काट्या कुट्याचा रस्ता होता. ऊन तळपत होतं. दुपारचे 12 वाजले होते. ऊन डोक्यावर आलं होतं आणि रस्ता काट्या कुट्याचा होता. आताच्या सारखं नाही दादा, गाडीला सेल्फ मारला का गाडी डायरेक्ट मंदिराच्या दारात डोंगरावरच जाऊन पोहोचते. तसं नव्हतं. काट्या कुट्याचा रस्ता होता. डोंगर चढत जावं लागत होतं. जिजाबाई तो डोंगर चढत होत्या. ऊन तळपत होतं आणि तळपणाऱ्या उन्हात सप 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 दिशी पावलं टाकत जिजाबाई डोंगर चढत होत्या. असं घडलं. पाय उचलावा पाय टाकावा, पाय उचलावा पाय टाकावा. आणि एक काटा रस्त्यात तसा ताईटच उभा होता.
काटे रस्त्यातच ताईट उभे असतात, बाजूला सरकत. मी बोललेलं कळतं ना तुम्हाला. एक काटा रस्त्यातच असा ताईट उभा होता. जिजाबाईनं पाय उचलावा, भर भर पाय टाकावा आणि असं घडावं, पाय उचलावा आणि त्या काट्यावर जिजाबाईचा पाय पडावा. खस दिशी जिजाबाईंच्या पायात तो काटा शिरावा आणि त्या जिजाबाईनं खाली बसावं आणि आवाज द्यावा, ए विट्या, अरे काळा तर काळा आणि सगळं काळाच करतो का रे? दिसायलाही काळा आणि जगाचंही तू काळाच करतो. त्या बाबाला तुझ्या नादाला लावलं आणि माझ्या सगळ्या प्रपंचाचं वाटोळ केलं रे, वाटोळ केलं तू. काळा तर काळा आणि सगळं काळच करतो. जगाच्या मालकानं गुडघ्या एवढं धोतर घालावं, डोक्याला मळक चळक उपरणं गुंडाळलेलं, हातात छोटीशी काठी आणि आवाज द्यावा, आई काय झालं आई, कशाला ओरडता? जिजाबाईनं म्हणावं, बाळा पायात काटा शिरलाले, हा विठ्या काळा तर काळ आणि सगळ्याचं काळच करतो. नाही का? जगाच्या मालकानं ओळखलंय काटा शिरलाय आणि जगाचा मालक म्हणतो, आई साहेब मी काढू का तुमचा काटा? जिजाबाई म्हणतात, तुला जमेल का? तू केवढूसा, तुला कसा काटा काढायला जमेल? जगाचा मालक मनातल्या मनात म्हणतो, आतापर्यंत मोठ्या मोठ्याचा काढला, रावणाचा काढला, कंसाचा काढला, हा तर साधा काटा आहे, हा काढायचा काय अवघड नाही. जगाचा मालक तो काटा काढण्याकरता, काटा शोधण्याकरता जातात, कारण काटा काट्यानंच काढावा लागतो. बरोबर ना? जगाचा मालक काटा घेऊन येतात आणि जिजाबाईचा पाय आपल्या गुडघ्यावर घेतात. काय सांगू तुम्हाला, जगाचा मालक जिजाबाईचा पाय गुडघ्यावर घेतात आणि काटा काढण्याची एक पद्धत आहे महिला मंडळ. असं तोंडात बोट घालावं लागतं, तोंडातला थुंका बाहेर काढावा लागतो, जिथं काटा शिरला तिथं तो थुंका लावावा लागतं. कुणी पाणी लावतं का हो? इकडच्या महिला मंडळ लावता का पाणी? काटा काढण्याची ती पद्धत आहे. पाय गुडघ्यावर घ्यावा, तोंडातला थुंका काढावा, जिथं काटा शिरला तिथं तो थुंका लावावा. जगाचा मालक एवढीच क्रिया करतात, तोंडात बोट घालतात, जिजाबाईच्या पायाला जिथं काटा शिरला तिथं थुंका लावतात, तिथं थुंका लावतात. जिजाबाई म्हणते, ए पोरा किती वेळा थुंका लावतो रे, काढ की एकदाचा काटा. पण जगाचा मालक मनात म्हणतोय, आई ज्या गोष्टीची वाट मी इतक्या दिवसापासून पाहत होतो, ज्या संधीची वाट मी एवढ्या दिवसापासून पाहत होतो, जी बाई माझ्या भक्ताची आतोनात सेवा करते, तिच्या पायाची निदान धूळ तरी मला चाखायला मिळावी, याच्याकरता किती दिवसाची वाट पाहतो. अरे मिळालेली संधी कशी दौडू? तोंडात बोट घालावं, थुंका लावावा. जिजाबाईनं म्हणावं, ए पोरा अरे किती वेळ लावतो, काढ ना बाबा एकदाचा काटा. माझ्या मालकाला भूक लागली असेल, तिला माहित नव्हतं ज्याच्या दर्शनाकरता वाळवंट पासून तर महाद्वारापर्यंत रांगा लागतात, तो जगाचा मालक माझा काटा काढतो, माहित नव्हतं तिला. वाळवंट पासून महाद्वारापर्यंत सुरवानांची दाटी पुढे जोडून हात, सुरवानांची दाटी उभे जोडून हात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवानांची दाटी उभे जोडून हात, सुरवानांची दाटी उभे जोडून हात. महिला मंडळ पुढं पुढं सरका, महिला मंडळ पुढं पुढं सरका, पाठीमागून येणाऱ्याला बसायला जागा, सरका पुढं पुढं, उठून उठून तिथंच घसडू नका, उठा, सरका पुढं पुढं, पाठीमागं ऊन आहे, येणाऱ्याला बसायला जागा. धन्यवाद. या आणखीन पुढे या, न बोलता या. पुरुष मंडळी एका साईडला या, ही समोरची मंडळी, पुरुष मंडळी थोडी खालती सारखा, या या. म्हणजे महिला जागा बसायला होईल. सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. माहित नव्हतं जिजाबाईला याच्या दर्शनाकरता एवढी रांग लागते, नाही का? माहित नव्हतं. जय हरी. विठाला 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 जिजाबाई म्हणतात, ए पोरा किती वेळा थुंका लावतो बाबा, एकदाचा काटा काढूनच टाक.
जगाचा मालक जिजाबाईच्या पायातला काटा काढतात. आणि आता जिजाबाई तुकोबरांना भाकरी घेऊन जातात. जेवण वगैरे होतं. जिजाबाई पुन्हा डोंगर उतरतात. सायंकाळची वेळ झाली. तुकोबराय सुद्धा डोंगराच्या खाली आले. आणि डोंगराच्या खाली आल्याबरोबर तुकोबरांना लहानपणीचा लंगोटी यार मित्र भेटला. लंगोटी यार मित्र हा एकांतातच भेटला पाहिजे. तो जर लोकांतात भेटला तर मामा काय बोलेल काही सांगता येत, काही सांगताच येत नाही बरं का. तो तिकडं कलेक्टर असू द्या, त्याचं नाव बाळासाहेब असू द्या, लोक त्याला बाळासाहेब म्हणू द्या, पण याचा शेळ्या वळणारा मित्र बांधावर बसल्या बसल्या आवाज देतो, कधी आला रे बाळ्या, नाही का. म्हणून लंगोटियार मित्र हा एकांतात भेटला पाहिजे, लोकांतात नाही. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, ओ अखंड भारत अखंड हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेतात आणि गोस्वामी तुलसीदास की जय म्हणतात. पण ज्यावेळेला मी माझ्या रात्या गावी जातो लोक म्हणतात कधी आला रे तुळशा, अशी अवस्था आहे. म्हणून लंगोटियार मित्र हा आपल्याला एकांतातच भेटला पाहिजे, तो लोकांतात भेटू. चांगली गोष्ट घडली, तुकोबरांचा मित्र तुकोबरांना त्या ठिकाणी एकांतात भेटला आणि भेटलेला मित्र तुकोबरांना म्हणू लागला, काय तुकशेट, काय तुमची सावकारकी होती, 400 एकर जमीन होती, केवढा मोठा वाडा होता, ओ काय तुमची गावात वट होती, पण काय तुम्ही अवस्था करून घेतली व स्वतःची, काय त्या विठ्ठलाच्या नादाला लागलात आणि स्वतःचं वाटोळं करून घेतलं तुम्ही. तुकोबाराय म्हणतात, लेका बरे मला माझा विठ्ठलच आवडतो, देवच आवडतो. ठाणं म्हणावं, तुकोबाराय माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा, केवढा मोठा वाडा आहे, 100 एकर ऊस आहे, गायीनं गोठा भरलाय. तुकोबाराय म्हणतात, बरे बाबा तुझं, तुझं बरे. यानं म्हणावं, पण अरे तू तुझ्या जीवनाचं किती वाटोळं करून घेतलं, एवढी मोठी सावकारकी होती, सगळ्याचं वाटोळं केलं आणि त्याच्या नादाला लागला. तुकोबाराय म्हणतात, लेका तुझ्याकडे 100 एकर ऊस आहे, गायीनं गोठा भरला, एवढा मोठा तू वाडा बांधला, पण त्या वाड्यात जा आणि वाड्यातल्या लोकांना एकदा तरी विचार माझ्या बरोबर येतान का. याच्या मनात काही शंका नव्हती, पळतच निघाला, वाड्यात आला. पत्नीला विचारलं नकार, बायकोला विचारलं नकार, आईला विचारलं नकार, बापाला विचारलं नकार, मुलाला विचारलं नकार आणि पळतच तुकोबारायांकडे आला. तुकोबा, अरे कोणीच माझ्या बरोबर यायला तयार नाही. तुकोबाराय म्हणतात, लेका अरे आजपर्यंत तू फक्त लक्ष्मीच्याच रंगात रंगला, पैसा कमवण्याकरता जगला, पण आजपासून लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगते त्याच्या रंगात तू रंगलं पाहिजे. अभंगाचं प्रथम चरण. रंगे रंगे रे श्रीरंगे, 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 रंगे रंगे रंगे, रंगे रंगे रे श्रीरंगे, रंगे रंगे रे श्रीरंगे. काय भुललासी, काय भुललासी, काय भुललासी, काय भुललासी, पतंगे शरीर दाया तेथे बने, शरीर दाया तेथे बने. काय भुललासी, काय भुललासी, काय भुललासी, पतंगे शरणाया तेथे बने, शरणाया तेथे बने. रंगी रंगी रास रंगे, काय भुललासी पतंगे, काय भुललासी पतंगे, काय भुललासी पतंगे. रंगे रंगे काय भुललासी, काय भुललासी पतंगे, पतंगे रंगी रंगे रे श्रीरंगे. जन्माला आला, लक्ष्मीच्या रंगात रंगला आजपर्यंत, पण आजपासून ती ज्याच्या रंगात रंगते त्याच्या रंगात तू रंगलं पाहिजे. श्रीरंग म्हणजे कोणी तर श्रीरंग नावाचा माणूस नाही, श्री नाम लक्ष्मी. रंग म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात तू रंगलं पाहिजे. लेका हात जोडले त्यानं तुकोबारांना, माहित नाही लक्ष्मी कोणाच्या रंगात रंगते. तुकोबारे म्हणतात, लेका
समुद्र मंथनात 14 प्रकारची रत्न निघाली, त्याच्यातली लक्ष्मी माता एक. उपवर झाल्या, विवाहाचा सोहळा ठरवण्यात आला, पण सांगण्यात आलं होतं लक्ष्मी मातेची अट होती, हातात हार दिला जाईल, ज्या लक्ष्मी मातेला जो आवडेल त्याला ती वरेल. मग देवदेवतांच्या रांगाच लागल्या होत्या नाही का. इंद्रदेव, ब्रह्मदेव, परशुराम, भगवान भोलेनाथ, विष्णू भगवान परमात्मा, रांगाच्या रांगा देवदेवतांच्या. पहिल्याच नंबरला इंद्रदेव उभे होते. लक्ष्मी मातेच्या हातातला हार, लक्ष्मी मातेनं जवळ गेल्या आणि विचार केला करावं का याच्याशी लग्न, इंद्रदेवाबरोबर करावं का याच्याशी लग्न. पण मनात शंका आली, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात, किती वेळा मारावं आणि किती वेळा विधवा व्हावं नाही का. किती वेळा मारावं, किती वेळा विधवा व्हावं. नको म्हणे याच्याशी लग्न करायला. पुढे निघाल्याबरोबर परशुराम उभा होता. परशुरामाच्या समोर गेल्या, गळ्यात हार टाकायचा, पण मनात शंका आली. ज्यानं बापाच्या सांगण्याहून आई मारली, जमदग्नीच्या सांगण्याहून रेणुका मारली ना, ज्यानं बापाच्या सांगण्याहून आई मारली, मी तर बायको आहे, माझी काय अवस्था. नको म्हणे याच्याशी लग्न करायला. पुढे निघाल्याबरोबर ब्रह्मदेवाला पाहिलं, वाटलं गळ्यात हार टाकावा, लग्न करावं याच्याशी. पण पुन्हा मनात शंका आली, याला कोणत्या सणाची सुट्टी नाही, याला सॅटरडे नाही, याला संडे नाही, कोणत्याच सणाची सुट्टी मिळत नाही. अखंड याचं मडके घडवायचं काम चालू. जातिवंत कुंभार म्हटलेले ब्रह्मदेवाला, कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडके रे नाही का. तुमच्या माझ्यासारखे मडके घडवण्याचं काम ब्रह्मदेवाचं अखंड चालू आहे. त्याला रविवार नाही, शनिवार नाही, कोणत्या सणाची सुट्टी नाही, रामनवमी आली तरी नाही, हनुमान जयंती आली तरी नाही, सुट्टीच नाही ब्रह्मदेवाला कसलीच. विचार केला काय याच्याशी लग्न करून उपयोग आहे, कधी वेळ देणार हा आपल्याला. नको म्हणे याच्याशी लग्न करायला. पुढे निघाल्यावर भगवान भोलेनाथाला पाहिल्याबरोबर मनात शंका आली, लग्न करावं याच्याशी, करावं का लग्न याच्याशी. पण कानात पाहिलं विंचवाची कुंडल, गळ्यात साप. हा जिथं राहतो तिथं लोक विनाकारण जात नाही. भूते वेताळ नाचती, 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 हर्षयुक्त उमा पाते, नाचती हर्षयुक्त उमा पाते, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमा पाते, चर्म व्याघ्रंबर, गज 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 चर्म व्याघ्रंबर. लक्ष्मी मातेनं गळ्यातला साप पाहिला आणि थोड्याच वेळात भोलेनाथाचे मित्रमंडळी पाहिले. भूते वेताळ नाचती नाही का. हर्षयुक्त उमापती पाहिलं, नको म्हणे याच्याशी लग्न करायला. पुढे सरकल्या आणि पाहिल्याबरोबर दिसलं भगवान विष्णू. पाहिल्याबरोबर आपल्या हातातला हार विचार न करता विष्णू भगवान परमात्म्याच्या गळ्यात टाकला. पण विष्णू भगवान परमात्म्यानं आपल्या गळ्यातला हार काढला आणि लक्ष्मी मातेच्या हातात दिला. तोंड फिरवलं, पण लक्ष्मी माता भगवान विष्णूकडे पाहते. बाप रे बाप, काय याचं सौंदर्य आहे. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार, मकराकार सुकुमार, कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार, मकराकार
सुकुमार दशरथ प्यारे कौसल्या दुलारे नैनो के तारे करू तिहारी मनुआ. पाहिलं जगाच्या मालकाकडे, तोंड फिरवलं विष्णू भगवान परमात्म्यानं. पुन्हा हातातला हार लक्ष्मी मातेनं विष्णू भगवान परमात्म्याच्या गळ्यात घातला. जगाच्या मालकानं पुन्हा गळ्यातला हार काढला, लक्ष्मी मातेच्या हातात दिला आणि सांगितलं, हे बघ लक्ष्मी, तुला जर माझ्या जीवनात जागाच पाहिजे असेल, तू तुला फक्त आणि फक्त माझ्या पायाजवळची जागा मिळेल. कुठेही पहा, फोटोत पहा, ग्रंथात पहा, मालिकेत पहा, कुठेही पहा, भगवान विष्णू भगवान परमात्म्याच्या पायाशी लक्ष्मी माता. पायी लक्ष्मी जाती, पायी लक्ष्मी जाती, पायी लक्ष्मी जाती, दिसिया में काकुलती, दिसिया में काकुलती, दिसिया में काकुलती, दिसिया में काकुलती. वेगी आना बतोरी, 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 वेगी आना बतोरी. सरे हरी 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 हरी. पायी लक्ष्मीच्या हाती आणि तिसी यावे का कुळती. कुठे पहा, लक्ष्मी माता विष्णू भगवान परमात्म्याच्या पायाजवळ आहे. म्हणून तुला माझ्या हृदयातली जागा मिळणार नाही. ती जागा मी माझ्या भक्ता करता अखंड मोकळी ठेवतो, तिथं तुला जागा मिळणार नाही. तुला जर पाहिजेच असेल तर पायाजवळची जागा मिळेल. आणि मग तुकोबारे म्हणतात लेका, ती लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात तू रंगलं पाहिजे. म्हणून रंगी रंगे रे श्रीरंगे. काय भुललासी पतंगे. तुकोबारे आपल्या प्रपंचाला पतंगाची उपमा देतात. पतंग म्हणजे मुलं संक्रांतीच्या वेळेला आकाशात उडवतात तो नाही बरं. पतंग नावाचा किडा पहिल्या काळात पाहायला मिळायचा, आता मिळत नाही, तो भाग सोडून द्या. पहिल्या काळात लोक अशी रॉकेलची चिमणी लावायचे. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? दिवा. गोड तेलाचा दिवा असतो आणि रॉकेलची लावली जायची, त्याला चिमणी म्हणतात. हा, मग ती चिमणी अशी रॉकेलची चिमणी लावल्या जायची आणि ती ज्योत, त्या ज्योतीच्या भोवती हा किडा घिरट्या घालायचा. विचार करायचा, या ज्योतेवर झडप घालेल आणि एकदाची ज्योत गिळूनच टाकेल. काय विचार करायचा? ज्योतेवर झडप घालेल आणि ज्योत गिळून टाकेल. पण असं व्हायचं, ज्यावेळेला ज्योतेवर झडप घालायला जायचा स्वतः जळून खाक झाल्याशिवाय राहत नव्हता. तुकोबारे म्हणतात प्रपंच सुद्धा तसाच आहे. लोक म्हणतात मी प्रपंच करून दाखवेल, प्रपंच तुला गिळाल्याशिवाय राहत नाही, हे कधी विसरू नको. म्हणून पतंग रूपी प्रपंचाला तू कधी भुलूच नको. म्हणून काय भुललासी पतंगे, भुलू नको पतंग रूपी प्रपंचाला. जगतोय मृत्यू लोकात हे विसरू नको. हे शरीर तुझ्याकडे ठेवायला दिलंय. कशाला? ठेवायला दिलेली वस्तू आपल्याला पाहिजे तेव्हा आपण परत घेऊन येत असतो नाही का? एखाद्याच्या बँकेत 1 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख 10 लाख कोणाकोणाचे बँकेत माल देऊ नका, पण वरती बोट करा ना. आता इथं काय कोणी बिना बॅलन्स नाही का? टाळकरी मंडळी कोणाकोणाकडे? सगळ्याकडे. वा वा. आपले बँकेत जर आपण 10 लाख ठेवले असतील, 5 लाख ठेवले असतील, 2 लाख ठेवले असतील, तर इथं बसलेल्या पैकी प्रत्येकाला माझा प्रश्न आहे, का हो बँकेत जे पैसे तुम्ही नेऊन ठेवता त्याचा मालक कोण? बँकवाला की ठेवणारा? बोला ना. आमच्याकडे लेकरं 1-1.5 वर्षाचे झाले की लगेच बोलतात, तुम्ही एवढे मोठे मोठे झाले. बोला बोला. महिला मंडळ तुम्ही बोला बोला ना. तुमचा माझा काही बांधाला बांधे का? बँकेत 1 लाख 2 लाख 3 लाख 10 लाख तुम्ही ठेवले, त्या पैशाचा मालक कोण? बँकवाला का तुम्ही? बँकवाला. कस काय बँकवाला? आता जर 10,000 पाहिजे असतील तर जाता चेक भरून देता आणि 10,000 घेऊन येता, मग त्याचा मालक कोण?
ज्यानं ठेवले तो बँकवाला अजिबात नाही. मग जगाच्या मालकानं तुमच्या माझ्याकडे ठेवायला दिलं, त्याला पाहिजे तेव्हा तो उचलल्याशिवाय राहणार अजिबातच राहणार नाही. महिला मंडळ घरात उसनी साखर आणता, शेजारणीकडून जर वाटीभर साखर उसनी आणली आणि तिनं सांगितलं ताई माझी पण संपत आली, संध्याकाळपर्यंत आणून द्यावा लागती का नाही? तसंच तुमच्या माझ्याकडे हे उसनं दिलंय, त्याला पाहिजे तेव्हा तो उचलल्याशिवाय राहणार. जगाच्या मालकानं तुमच्या माझ्याकडे ठेवायला दिलं. ठेवायला कशाला? ठेवायला. आपल्या घरात आपण मुलगी सांभाळतो, 18 वर्षाची, 20 वर्षाची, 22 वर्षाची, 25 वर्षाची होईपर्यंत मुलगी सांभाळली जाते. 25 वर्षाची झालेली मुलगी ज्या वेळेला सांभाळली जाते, एक दिवस अनोळखा व्यक्ती येतो, जिची तिची ओळख नाही, कधी तिनं त्याला पाहिलेलं नाही. तिच्या जवळ त्या ठिकाणी आल्यानंतर करगळी दिली जाते आणि आपल्या समोर हाताला धरून घेऊन जातो. तात्या इकडंच रडत बसले. तिकडून अण्णा आले. का हो तात्या का रडता? अहो जावई आले आणि माझ्या लेकीला घेऊन गेले. अण्णांनी सांगितलं लेका त्याची होती त्यानं नेली, तू कशाला रडतो? अरे 18 वर्ष तुझ्याकडे, 20 वर्ष तुझ्याकडे ठेवायला दिलेली ती ठेव आहे, कशाला रडतो? नाही का? तसं जगाच्या मालकानं तुमच्या माझ्याकडे ठेवायला दिलेली ही ठेव आहे. नाही समजलं? मुलगा सांभाळता 30 वर्षाचा, आता 35 वर्ष सांभाळावा लागतो, तो विषय सोडून द्या. 28 वर्ष 30 वर्ष मुलगा घरात सांभाळला जातो, नाही का? एक दिवस लग्न होतं, घरात सुनबाई येते आणि ती सांगते मला नाही तर वडगाव मध्ये करमत. मग म्हणे काही नाही, चला श्रीरामपूरला. गेले श्रीरामपूरला, रूम वगैरे केली, बॅगा बिगा भरल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या बॅगा याच्या, सगळ्या बॅगा याच्या खांद्यावर. तिनं आपली छोटीशी मिनी पर्स अडकवली, गेले श्रीरामपूरला. तात्या इकडंच रडत होते. तिकडून अण्णा पळतच आले. अहो तात्या आता काय झालं, आता का रडता? म्हणे पाणी पाजायलाच कोणी उरलं नाही. का हो म्हणे, मुलगा होता ना तुम्हाला? म्हणे अहो सुनबाई त्याला घेऊन गेली, त्याच तिचा होता, तिनं नेला, तू कशाला रडतो? अरे तुझ्याकडे सांभाळायला दिलेली ती ठेव होती, तशी जगाच्या मालकानं तुमच्या माझ्याकडे सांभाळायला दिलेली ही ठेव आहे. त्याला पाहिजे तेव्हा तो उचलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबारे म्हणतात प्रपंच करतोय पण जीवनात आशा धरू नको. अभंगाचं दुसरं चरण. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर शरीर जायाचे ठेवणे, हरिसिया बिलासद हरिसिया बिलासद शरीर जाया ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, हरिसिया बिलासद हरिसिया बिलासद शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, हरिसिया बिलासद हरिसिया बिलासद हरिसिया बिलासद शरीर जायाचे ठेवणे, हरिसिया बिलासद हरिसिया बिलासद हरिसिया बिलासद. एक दिवस हे शरीर जाणार आहे, तुझ्याकडे ठेवायला दिलंय. जीवनात कशाची आशा धरू नको, आकांक्षा धरू नको. जे कमवतोय ना, कोणाकरता कमवतोय तुलाच माहित नाही. ज्याच्याकरता कमवतो ती नाती तुझी नाही. अरे ज्याच्याकरता जी संपत्ती कमवतो ती नाश पावणारी आहे. कशाला कमवतो सांगू?
नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी हे नाही कोणाचे कोणी रे मा तुझे नव्हे रे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंते जाचे एकला रे प्राण्या हो अंते जाचे एकला रे प्राण्या माझे माझे मनाने नाही नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे ज्यांना माझं म्हणता, ज्याच्याकरता संपत्ती कमवता, ज्याच्याकरता माझं 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 म्हटलं जातं, ज्याच्याकरता हाडाचं काढं रक्ताचं पाणी केल्या जातं, तीच माणसं आपल्याला स्मशानात नेल्याशिवाय राहत नाही. ज्यांना माझं म्हणतात तीच. म्हणूनच साधू संतांचं म्हणणं आहे, नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी बहीण कोणाची भाव कोणाचा कोण कोणाचे सखे सोय रे मेला मागे सर्व राहिले तुटतील दागे धोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी जन्माला आला तुझं कोणीच नाही. ज्याच्याकरता आयुष्यभर कष्ट करता मेल्यानंतर सगळ्यात पुढं कोण असतो? सगळ्यात पुढं हा बोला बोला इकडं माणसं मरतच नाही का? सगळ्यात पुढं कोण? मुलगा. ज्याच्याकरता लोक हाडाचं काढ रक्ताचं पाणी पार आयुष्यभर कष्ट केले जातात. सगळ्यात पुढं ज्या वेळेला आपल्या शरीराला आंघोळ घालतात लोक कुठं घालतात? अंगणात. आणि बापानं जर आपल्या करता 1-2 लाखाचं नुसतं बाथरूमच बांधलं असेल तर काय हरकत आहे आपल्या बापाला बाथरूम मध्ये आंघोळ घालायला? अहो ज्याच्या करता कमवता तीच तुम्हाला घराच्या बाहेर काढतात. कोणी म्हणतं का नाही नाही माझ्या बापानं माझ्या करता खूप कष्ट केले 2 दिवस माझा बाप मला पाण्याकरता ठेवा. अहो माणसानं किती कमवा हे विसरायचं नाही. लोक मेल्यानंतर आपल्याला जे कपडे घालतात त्याला खिशे सुद्धा नसतात हे माणसानं कधीच विसरायचं नाही. कधीच नाही. किती कमवा बरोबर काही येत नाही. सज धज कर जिस दिन मौत की सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी ना सोना चांदी आएगा ना चांदी आएगी ना सोना चांदी आएगा ना चांदी आएगी. बोला सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी ना सोना कमाएगा ना चांदी आएगी ना सोना कमाएगा ना चांदी आएगी ना सोना आएगा ना चांदी आएगी आएगी. किती सोनं कमवा किती चांदी कमवा ज्या दिवशी तो बोलवेल काहीच बरोबर येत नाही. म्हणून तर म्हणतात सज धज कर जिस दिन मौत की
शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, जय हो। ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना आएगा ना चांदी आएगी. काहीच येत नाही तुझ्या बरोबर लेका. कशाला कमवतो? अरे ज्याला माझं म्हणतो परिवार तुझा नाही, जे कमवतो ते क्षणभंगूर आहे, नाश पावणार आहे. कशा करता कमवतो मला सांगा? ज्यावेळेला हे शरीर त्या ठिकाणी उचलण्यात येतं आणि स्मशानात नेलं जातं, कोण उचलतो याला? कोण कोण? भाऊबंद उचलतात नाही का? काही काही लोक बोलतच नाही, कारण मला असं वाटतं त्यांना माहितच नाही कोण उचलतात, आणि तेच लागतात तिथं. बाकीचे चालत नसतील तर दुसरे चालतात. माणूस आयुष्यात सगळे तोडतो पण भाऊबंद मात्र तोडत नाही. का? लागतात ना शेवटच्या क्षणाला. आयुष्यात सगळी नाती तोडली जातात पण भाऊबंद कधी तोडत नाही माणूस नाही का? मुलगा माझा, भाऊबंद माझे, त्याच्या पाठीमागं मुली, त्याच्या पाठीमागं नातेवाईक. अरे ज्यांना जवळचं समजतात तीच माणसं तुम्हाला स्मशानात नेल्याशिवाय राहत नाही. कशाला कमवता? कोणाकरता कमवता? म्हणूनच तुकोबारे म्हणतात परिवार तुझा नाही, नाती गुती तुझी नाही. अरे जे कमवतो ते तुझं नाही, कशाला कमवतो? अभंगाचं 3रं चरण. नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा परिवार, तुझा परिवार, नोहे तुझा हा परिवार, परिवार, नोहे तुझा हा परिवार, तुझा परिवार, तुझा परिवार, क्षणभंगूर, क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, नव्हे तुझा हा परिवार, द्रव्य तारा क्षणभंगूर. अरे सगळं नाश पावणार आहे, तुझ्या कामी येणार नाही. अरे मृत्यू लोकात जगतो ना, प्रत्येक नातं फक्त मतलबापुरतं जोडलेलं आहे. प्रत्येक नातं. सांगू, कोणीतरी म्हटलं ना, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर, बाप कहे बेटा मेरा है, जय हो जय हो. माँ कहे बेटा मेरा है, न बाप का न माँ का, ये तो जन्म देने का नाता है, तू काया नगर का सौदागर. भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है, न भाई का न बहन का, ये तो
रक्षाबंधन का नाता है, तू काया नगर का सौदागर। सास कहे दामाद मेरा है, ससुर कहे दामाद मेरा है, न सास का न ससुर का, ये तो बेटी देने का नाता है, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। काया नगर का सौदागर, तू काया नगर का सौदागर, तू काया नगर का सौदागर। बाबा प्रत्येक नातं मतलबापुरतं जोडलं रे, म्हणून परिवार तुझा नाही, नाती गोती तुझी नाही, जन्माला आलात तुझा फक्त आणि फक्त एकच सोयरा, तो म्हणजे जगाचा मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा। तू त्याला शरण जा, तुझ्या जीवनाचं हित, जीवनाचं भलं, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। अभंगाचं शेवटचं चरण। अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, सोयरा अंतकाळीचा सोयरा, 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 अंतकाळीचा सोयरा। तुका मने बेठो धरा, शरीराचे ठेवणे, शरीराचे ठेवणे, शरीराचे ठेवणे, शरीराचे ठेवणे, हरिश्री अभिलाष जने हरिश्री अभिलाष जने अभिलाष जने हरिसी अभिलाष जने हरिसी अभिलाष जने
अभिलाष तुने अभिलाष धन धरती अभिलाष धन
संकल्पित वेळेत अभंगाचा भावार्थ पाहिला. 2 मिनिटं भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करायचं. ज्याला ज्याला भगवंताने 2-2 हात दिले त्यानं 2ही हात वरती करा. ज्यांना नाही दिले त्यांनी खालीच ठेवले तरी अजिबात हरकत नाही. मी येऊ का चहा पिऊन आता? ताईट हात वरती घ्या. 2 मिनिटं भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करायचं आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. बोला श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया दागिना ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. प्रगटारा पुतळा ज्ञानोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा. गंगागिरी बाबा माझे नारायणी बाबा. गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा. बोला गंगागिरी बाबा माझे नारायणी बाबा. गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा. गंगागिरी बाबा माझे नारायणी बाबा. नारायणगिरी बाबा माझे रामगिरी बाबा. नारायणगिरी बाबा माझे नारायणी बाबा. नारायणगिरी बाबा माझे रामगिरी बाबा. नारायणगिरी बाबा माझे नारायणी बाबा. बोला गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा. गंगागिरी बाबा माझे नारायणी बाबा. माझे नारायणगिरी बाबा. माझे नारायणी बाबा. माझे नारायणी बाबा. बाबा घ्या हात खाली घ्या. गाळाले असतील तुम्ही एकमेकीकडे काय पाहता तुम्ही? सगळ्या वरती करायला मी सांगावं लागले आणि खाली करायला मी सांगायच्या आधीच केले. इतक्या तर तुम्ही चतुर आहे. विठोबा रखुमाई गोपाल रखुमाई. गोपाल रखुमाई. गोपाल रखुमाई. गोपाल रखुमाई. गोपाल रखुमाई. गोपाल
कुमार 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 चला चला कुमार 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 कुमाई कुमार कुमार हरी जय जय हरी जय जय हरि हरि हरी जय जय हरी जय जय हरि जय हरि जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार विठोबार कुमाई जय जय विठोबा कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी कुमार कुमारी जय जय विठोबार कुमारी कुमार कुमारी जय जय विठोबार कुमारी हरि जय जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी कुमार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार 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 कुमारी कुमार 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 हेलो हेलो कुमार कुमारी विठोबा हरि जय 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 हरि जय 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 हेलो हेलो जय 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 विठोबार कुमाए जय जय विठोबार कुमाए कुमार कुमारी जय जय कुमार कुमार हरि जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई कुमार कुमारी जय जय विठोबार कुमारी संकल्पित वेळेत अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ पाहिला. महाराज म्हणतात रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाषा जने नव्हे तुझा हा परिवार दव्य दाराक्षण भंगूर अरे अंतकाळीचा फक्त एकच सोयरा तुका म्हणे विठू धरा धरा त्याला भजा तुमच्या जीवाचं हित तुमच्या जीवाचं कल्याण जगण्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. संकल्पित वेळेत अभंगाचा भावार्थ आपण पाहिला. न बोलता तुमचं सत्काराचं काम चालू द्या. न बोलता आज या चोरमल परिवारातील आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. दादा मी म्हणेल या परिवारातील आई निघून गेली. या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी. काय असते दादा ती आई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही. डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसेल पण एकदा मातीत गेलेले आईबाप कधीच पुन्हा पाहायला मिळत नाही. तो म्हणून हात जोडून विनंती आहे जीवनात काही करता आलं तर करा नाही करता आलं तर करू नका पण जीवनात आपल्या आईची ना आपल्या बापाची सेवा करायला कधी विसरू नका. गेली चोरमल परिवारातील आई नाही पुन्हा पाहायला मिळणार. काय असते व ती आई भाजीतलं मीठ पहिलं विद्यापीठ आणि हक्काचं व्यासपीठ असते दादा ती आई. पावसाच्या धारा आणि मायेचा वार असते दादा ती आई. काय असते ती आई.
जगतो आपण मृत्यू लोकात. आपल्या घरात महिला मंडळ 3 चाळण्या वापरतो, न बोलता न बोलता. टाळकरी मंडळी, एक जी झाड असते ती तुम्ही गहू चालण्याकरता वापरता, एक थोडी तिच्यापेक्षा बारीक असते जी पीठ चालण्याकरता वापरता, आणि एक त्याही पेक्षा अजून बारीक असते जी तुम्ही मैदा चालण्याकरता वापरता. 3 चाळण्या आहेत. 3ही चाळणीतून चाळा, आणि 3ही चाळणीतून चाळल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं त्या नात्याला आई म्हणतात. हा, त्याला आई म्हणतात. काय असते दादा ती आई? घरात 2-3 मुलं असावीत. एक 10 वर्षाचं आहे, एक 7 वर्षाचं आहे, आणि एक 4 वर्षाचं आहे. 3ही मुलांना पोसवण्याकरता त्या आईनं रोज लोकाच्या बंदाला जावं, काबाड कष्ट करावेत, रोज खायला पुरेल इतकं त्या आईकडून कमवण्यात यावं. संध्याकाळच्या वेळेला 2च भाकरी असाव्यात. मोठ्या मुलानं 1 भाकर खावी, छोट्या 2 मुलांना अर्धी भाकर खावी. पण माझ्या मुलाची भूक भागली, याच्यात जिची भूक भागते ना तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. जगताना दादा मृत्यू लोकात त्याच आईला गावातून कोणाच्या तरी सत्यनारायण पूजेचं आमंत्रण यावं आणि सांगावं, ताई उद्या आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे, यावं जेवायला. ही बाई त्या पूजेकरता जाण्याकरता निघाली, पण 3ही मुलं त्या आईच्या पाठीमागे लागावी. पण आईनं 10 वर्षाचं 7 वर्षाचं लेकरू हाताला धरावं, घरात घालावं, दाराची बाहेरून कडी घालावी. आईनं विचार करावा. 3ही मुलं जेवायला घेऊन गेली तर लोक म्हणतील खायला मिळत नाही, म्हणून 3ही मुलं ही बाई जेवायला घेऊन आली. आईनं 10 वर्षाचं 7 वर्षाचं लेकरू घरात कोंडावं, 4 वर्षाचं बारकं पोरगं आपल्या हाताला धरावं, आणि आईनं त्याला जेवाय करता घेऊन जावं. पंक्ती बसाव्यात. आई सुद्धा त्या पंक्तीत आहे. छोटस 4 वर्षाचं बालक सुद्धा त्या पंक्तीत आहे. ते छोटस 4 वर्षाचं बालक गप 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 खातंय. आईचा हातातला घास हातात, अश्रू डोळ्यापर्यंत आलेत पण डोळ्यातून बाहेर पडत नाही. हातातला घास हातात आहे. इतक्यात जिच्या घरी पूजा नातीनं यावं, कावत आई सगळेजण जेवतात तुम्ही जेवत नाही. त्या आईच्या अश्रूचा बांध फुटावा आणि आईनं म्हणावं, ताई 2 पोटची गोळी मी घरात कोंडून आले, कसा घशाच्या खाली घास उतरेलो माझ्या. त्या बाईनं म्हणावं, ताई तुम्ही जेवा, मुलांकरता पोटभर घरी घेऊन जा. तिला आई म्हणतात. जेव्हा तिच्या घशाच्या खाली घास उतरतो ना तिला आई म्हणतात. काय असते दादा ती आई? 3 नाती आहेत आपल्या घरात, एक बाई, एक ताई आणि एक आई. आई कोणाला म्हणतात ऐका? ताई तिला म्हणतात जिच्या हृदयात लग्न होईपर्यंत बापाला भावाला जागा आहे. एखादा अनोळखी व्यक्ती येतो ज्याची तिची ओळख नाही, तिला हाताला धरून घेऊन जातो. बापाची आणि भावाची हृदयातली जागा संपते, तिथं नवऱ्याला जागा दिली जाते, तिला बाई म्हणतात. तिच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त नवरा आहे. लग्न झालं की पहा तुम्ही 2-3 वर्ष बायको सगळं नवऱ्याच्या हातात देते, कारण तिच्या हृदयामध्ये फक्त नवरा आहे. पण सांगू तुम्हाला, ज्या दिवशी कळतंय की मी आज आई होईल, त्या दिवसापासून घेतलेला पहिला श्वास तर मरणाच्या वेळेला घेतलेल्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या हृदयामध्ये फक्त बाळ आणि बाळच असतं दादा. तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. शास्त्राने शब्द वापरला एक बाळणपण. का हो? एक तो बाळ होईल, नाही तर एक अंत होईल, पण दोन्हीला सुद्धा सामोरं जाण्याकरता जी आई खंबीरपणे उभी असते ना तिला आई म्हणतात. आणि गेली ती आई चोरमल परिवारातील निघून. हे शरीर ज्या वेळेला लोक जाळतात ना दादा, सगळं जळतं, सगळं जळतं, सगळं. पण ज्या आईने आपल्याला दूध पाजलंय त्या दुधापासून जी हाडं मजबूत झाली ना, ती हाडं कधीच जळत नाहीत. हे आईच्या आपल्यावरचे मोठे उपकार आहे. कोणीतरी म्हणतं ना, तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा. उपकार दुधाचे बाळा,
उपकार दुधाचे बाळा विसरू नको लढीवाळा आईचा लळा जिवाळा तू विसरू नको लढीवाळा आईचा लळा जिवाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा. म्हणून हात जोडून विनंती, नाही काही करता आलं तर करू नका, पण जीवनात आपल्या आईला आणि आपल्या वडिलाला कधीच दुखू नका. हात जोडून सांगेल तुम्हाला, जगता मृत्यू लोकात तर आपल्या दारात एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला कधीच विसरू नका. जगता मृत्यू लोकात दारात गावरान गाय पाळा. पाळलेली गावरान गाय कधी कसायला विकू नका. जर तुम्ही दारात पाळलेली गावरान गाय म्हातारी झाली म्हणून कसायला विकत असाल तर शाप देते ती गाय आपल्याला, आणि गोहत्येचं पातक आपल्या डोक्यावर बसल्याशिवाय राहत नाही. दारातली गावरान गाय जर कधी कसायला विकली असेल तर आठवा दादा, कोणीतरी विचारलं त्या कसायाला, का हो ही गाय आमच्या दारातली नेता काय करता हिच्या बरोबर, तर त्या समोरून आलेलं उत्तर असं आहे, ज्या वेळेला ही गाय कत्तल खाण्यात नेली जाते, गरम पाण्याला उकळी आणल्या जाते, उकळी आलेलं गरम पाणी जिवंत गायीच्या अंगावरती ओतल्या जातं. एखादा गरम पाण्याचा थेंब तुमच्या माझ्या शरीरावर पडू द्या, अहो जीवाची लाई लाई झाल्याशिवाय राहत नाही. पाण्याला उकळी आणल्या जाते आणि उकळी आलेलं पाणी जिवंत गायीच्या अंगावर ओतलं जातं आणि जिवंतपणी तिच्या अंगावरचं कातड ओढून कॅचून काढल्या जातं. त्या गायी आईच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहतात आणि ती गाय ज्या मालकानं तिला कसायला विकलं ना त्याला प्रश्न करते, का रे लेका, अरे काय गुन्हा केला रे मी तुझा, तुम्हाला कसायला विकून टाकलं, काय गुन्हा केला मी तुझा, तुझ्या पत्नीला दूध नव्हतं तर माझ्या दुधावर तुझी मुलं मुठी केली आणि मलाच कसायला विकून टाकलं. शाप देते, शाप गाय आपल्याला. म्हातारी झाली म्हणून कधी कसायला विकू नका. दारात मरू द्या, पुण्य लागेल तुम्हाला. पण जर कसायला विकत असाल तर पापाचे भागीदार आणि पापाचे वाटेकरी तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाही दादा. आणि आजच्या कीर्तनातून तुम्ही एवढंच जरी घरी नेलं ना तरी आजचं कीर्तन सफल झालं, नाही का. ज्ञानेश्वर माऊली